अख्खा मसुरा, ढाब्यावरचा इस्लामपूरचा फेमस अख्खा मसुरा. जगभर प्रसिद्धी आहे या अख्खा मसुराला. तर आज आपण आपल्या चॅनलवर अख्खा मसूर ही रेसिपी पाहणार आहोत. तर आपल्याला प्रथमतः भाजी फोडणी घालून घ्यायची आहे. त्यानंतर कुकरच्या शिट्ट्या करायच्या आहेत. मी हा कुकर घेतलेला आहे. मी यामध्येच भाजी फोडणी घालणार आहे. यानंतर कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तेल ॲड केलेलं आहे. यामध्ये जिरा असं तडतडून द्यायचं. मोहरी घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची पाने. छान असं गरम तेल झाल्यानंतर आपल्याला हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहे. आपल्याला यामध्ये कांदा जास्त ॲड करायचा आहे. मी जवळजवळ अर्धा किलो कांदा घेतला होता. 5 ते 6 लोकांची अख्खा मसूर रेसिपी बनवणार आहोत आपण. इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हे छान असं परतून द्यायचं आहे. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण करणार नाही आणि अशा कुठल्याही प्रकारचे वेगवेगळे मसाले नाही ॲड करणार. आपला जो काळा कांदा लसूण मसाला आहे तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि मिरची पावडर. तर बाकी आपल्याला कुठलंच वाटण करायचं नाही. मी असा हा कांदा कट करून घेतलेला आहे. यामध्ये आपण आता हा कांदा छान असा फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही कशा पद्धतीने हा कांदा कितपत व्यवस्थित पद्धतीने फ्राय करता यावरती याची चव ठरणार आहे. तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला कांदा हा छान परतून द्यायचा आहे. जास्त कांदा ॲड केल्यामुळे अख्खा मसूर खूप छान टेस्ट येते. इस्लामपूर आणि तामिरीचा अख्खा मसूर हा फेमस आहे. तर याला जगभर प्रसिद्धी भेटलेली आहे या अख्खा मसूरला. यामध्ये मी धणे ॲड केलेले आहेत 1 टीस्पून. यानंतर मी रेड मिरची पावडर घेणार आहे, रेड चिली आणि कांदा लसूण मसाला. आपण जो वर्षभरासाठी कांदा लसूण मसाला करतो तो आपण ॲड करायचा आहे. इथे मी काश्मीरी रेड मिरची पावडर टाकत आहे. छान असा कलर आलेला आहे. तर इथे मी अख्खा मसूर हा भिजवून घेतलेला आहे. 250 ग्रॅम अख्खा मसूर मी भिजायला घातला होता. 2 ते 3 तासात छान असा अख्खा मसूर भिजला जातो. काळ्या रंगाचा अख्खा मसूर आणायचा आहे. तर आता मी ॲड करणार आहे हा अख्खा मसूर. तुम्ही आदल्या दिवशी पण याला भिजायला घालू शकता. संध्याकाळी सकाळी करायचं असेल तर. मी ते सकाळी भिजत ठेवला होता. 3 ते 4 तास छान असा भिजला गेलेला आहे अख्खा मसूर. छान असा परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. फार शिट्ट्या करायची गरज नाही पडत. एखाद दुसरी शिट्टी करायची फक्त. कारण खूप छान पद्धतीने भिजला गेलेला आहे. वाफेवरती सुद्धा हा होऊन जातो अख्खा मसूर. 5 ते 6 मिनिट एक शिट्टी होऊन जाते. आणि मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार. तर इथे आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं आहे. मी असं या पद्धतीने गरम करून घेतलं होतं. तर यामध्ये पाणी ॲड करत आहे. तर इथे आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे कुकरला. आहे 2 शिट्ट्या.
पहा इथे मस्त असा अख्खा मसूर शिजलेला आहे, कुठेही कच्चा राहिलेला नाही. तर आपल्याला या पळीने असं याला थोडंसं मसाज करायचं आहे. छान शिजलेली आहे अख्खा मसूर. तर मैत्रिणींनो, आपण ही रेसिपी कुठून पाहत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलाही कळेल माझी रेसिपी आपण कुठून पाहत आहात. आपल्याला यावरती वरतून अशी फोडणी द्यायची आहे. मी इथे बेडगी मिरची आणि तेल घेतलं होतं आणि जिरे ॲड केलेलं आहे, थोडीशी रेड चिली घेतलेली आहे आणि आपल्याला ह्या मसूरच्या रेसिपीवर टाकून द्यायची आहे. तर ही फोडणी यावरती अशी मी ॲड केलेली आहे. खूप छान असा कलर आलेला आहे. वाह, काय छान असा स्मेल आला आहे. अख्खा मसूर रेसिपी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अजूनही आपण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला देखील प्रेस करा. थँक्यू.